तुम्ही ओला आणि उबरनी प्रवास करताय तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पुणेकरांच्या हक्काचं बातपत्र पुणे लोक। 1 जानेवारी 2026 पासून भारतात सरकारी पाठबळ असलेली भारत टॅक्सी कॅब सर्व्हिस सेवा सुरू झाली आहे। ओला आणि उबरच्या मनमानीला लगाम लावणारी ही सेवा नेमकी आहे तरी काय आणि त्याचे भाडे आणि वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत पाहूयात। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी भारताच्या रस्त्यावर एक मोठी क्रांती झाली आहे। ओला आणि उबेर सारख्या खाजगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी केंद्र सरकारचे पाठबळ असलेली भारत टॅक्सी सेवा अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली आहे। वाढलेले भाडे, सर्च प्राइसिंग आणि रायडर कॅन्सलेशनच्या त्रासाला त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी हे एक नवीन वर्षाचे मोठे सरप्राईज ठरले आहे। ही सेवा केवळ एक ॲप नसून ती सरकारी तत्वावर चालवली जाणारी जगातील सर्वात मोठी ड्रायव्हर ओन यंत्रणा म्हणून समोर येत आहे। सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या या मॉडेलमध्ये ड्रायव्हरच स्वतः मालक आहे। प्रवाशांना काय फायदे मिळणार तर नो सर्च प्राइसिंग म्हणजेच पाऊस असो, गर्दी असो किंवा सण, भारतात टॅक्सीचे भाडे एकसारखेच असणार आहेत, ते वाढणार नाहीत। त्यासोबत पारदर्शक भाडे 4 किलोमीटरपर्यंत किमान 30 रुपये, त्यानंतर पुढील किलोमीटरसाठी निश्चित दर असतील। सुरक्षितता, ही सेवा थेट स्थानिक पोलिसांशी जोडलेली असून रिअल टाइम ट्रॅकिंग आणि एम-पिन सारख्या सुविधा देखील हे भारत टॅक्सी ॲप तुम्हाला ॲपल स्टोअर आणि प्ले स्टोअरवर अवेलेबल असणार आहे। सध्या ही सेवा पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांमध्ये सुरू असणार आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा पुणे लोक।